रामकृष्ण हरी मनमनीय गुरुवर्य माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायकडे यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची माँ नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमेत आम्ही कढी पाणी रमपुराहून निघून इथं आलो आहेत आणि इथं आल्यानंतर रात्री काल 5:30-5:30च्या दरम्यान आपले दसण्याचे उत्तम नाही स्वारी आपले अर्जुन उत्तम जाधव यांचे चिरंजीव रात्री नाशिकहून निघाले काल आणि ते आता कढी पाणी इथं किती किलोमीटरचा प्रवास करून असेल आम्हाला माहीत नाही, पण रात्रभर गाडी चालून 900 ते 1000 किलोमीटरचा प्रवास करून आणि तो कढी पाणी येथे आम्हाला सगळ्या परिक्रमावासींना भेटण्यासाठी आलेला आहे आणि तो आता जोडीसह आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एक तांदूळवाडीचे मित्र, काय नाव भाऊ आपलं? प्रतीक आणि हा असा आम्ही आता सगळ्या एका ठिकाणी बसलो आहेत आणि भेट होत आहेत. कढी पाणी म्हणजे रमपुराच्या पुढे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. या इकडे या दोघं बहिणी, अर्जुन यांची सुनबाई आणि त्यांची बहीण, हे 4 आलेले आहेत बरोबर. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. कढी पाणी येथे आम्ही बसलेलो आहोत आणि त्यांनी बरोबर आमच्यासाठी नाश्ता पण ते सगळं मटेरियल घेऊन आलेले आहेत. इथं आम्ही आता नाश्ता करणार. तुम्हालाही यायचं असेल तर या नाश्ता करायला बरं का. रामकृष्ण हरी नर्मदे हार. चला मग मंडळी, मी रायगो असे ना आत्याने का मी विचारणार. रामकृष्ण हरी. या मग या बा, एक जन्मात येऊन एक परिक्रमा करा. चला ठेवू का? आहेत या वर्षी नाही जमलं ना मग पुढच्या वर्षी या ना, असत्यात अडचणी घरच्या. रामकृष्ण हरी नर्मदे हार. चला मग मंडळी, एकदा एक आरोळी ठोका. नर्मदे हार. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. पोपट बाबू का राम तुमना गाव नाव ना तुमले आनंद घ्या माहितीच आहे. पोपट बाबू वनात लगेच आंगडी पडा. मग गावनं काय कुत्र का भेटे ना म्हणे आनंद बस तशा तुमले आनंदच आहे. चला मग मंडळी या. आता नोका या बरं का, आम्ही आता लांब जाणी राहिलो, आमर कंटकले खूप दूरशी आत नोका या कोण भेटाल बरं का. रामकृष्ण हरी.